कोल्हापुरातील हिंदू जनजागृती समिती, सव्यसाची गुरुकुलम आणि भागीरथी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यात कोल्हापूर, सांगली, सातारा तसंच बेळगाव जिल्ह्यातील 1000हून अधिक युवतींनी सहभाग घेऊन रणरागिणी बनण्याचा निर्धार केला। समाजात, रस्त्यावर अथवा अन्य कुठेही होणारी छेडछाड, गुंडांकडून होणारा त्रास यांसह कोणत्याही कठीण प्रसंगांना आत्मविश्वासानं तोंड देण्याची तयारी व्हावी, तसंच छत्रपती ताराराणींचा आदर्श निर्माण व्हावा या उद्देशानं कोल्हापुरातील हिंदू जनजागृती समिती, सव्यसाची गुरुकुलम आणि भागीरथी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं शिवप्रताप दिनाचं औचित्य साधून पद्मराजे गर्ल्स हायस्कूल जवळील मैदानात युवतींसाठी शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात कोल्हापूर, सातारा, सांगली तसंच बेळगाव जिल्ह्यातील 1000हून अधिक युवतींनी सहभाग नोंदवला। या सर्व युवतींनी यावेळी रणरागिणी बनण्याचा निर्धार केला। विविध कठीण प्रसंगांमध्ये युवती महिलांनी स्वतःचा बचाव कसा करावा याविषयी बचावांच्या सोप्या पद्धतीची प्रात्यक्षिकं यावेळी सादर करण्यात आली। कराटे आणि लाठीकाठी यांचं प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून प्रात्यक्षिकं करून घेण्यात आली। सव्यसाची गुरुकुलम मधील प्रशिक्षित वीर आणि वीरांगना यांनी दाखवलेल्या युद्धकालीन प्रात्यक्षिकांमुळे या ठिकाणी नवचैतन्य निर्माण झालं होतं। या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व युवतींना प्रशस्तीपत्रक देण्यात आलं। आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत, आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर स्नेहांकिता वरुटे, आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन माहेश्वरी सरनोबत, सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाडे, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट, सव्यसाची गुरुकुलमचे प्रधान आचार्य लखन जाधव, उद्योजक नितीन वाडीकर, निर्भया पथकातील बाबासाहेब कोळेकर यांनी यावेळी मार्गदर्शन केलं। यावेळी भाजपच्या वंदना बंबलवाड, अश्विनी माळकर, अर्चना गुरव, उद्योजक जयंतीलाल पटेल, मंदिर महासंघाचे अशोक गुरव, हिंदू जागरणचे सनी पेनकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सुरेश यादव, राजू यादव, विकास जाधव आणि प्रशांत पाटील, अमर जाधव, हिंदू एकताचे गजानन तोडकर, आनंदराव काशीत, योगेश केरकर, दीपक खोत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते।